जीवा आलाय वे हा इस गो बाई हा ते सगळी मला म्हणते ती मीला याड लागले हा कुणाचं याड लागलंय मला कुणाचं लागलंय सांगू कुणाचं लागलंय सांग की सांगू का सांग की सांगू का सांग की तुझं नाव आहे लाटण्या लगेच खुश होते हा कोणाचं लागलंय सांगू का सांग सांगू का सांग की सांगू का अगं सांग की नको बाई मला कुछ होत आहे हा मला वय मला कोणाचं याड लागलंय सांगू का सांग ते साऊंड सिस्टीम वाल्याचं हा संपतरावचा नंबर बॉम्बाला संपतरावचा नंबर बॉम्बाला साऊंड सिस्टीम वाल्याचा नंबर लागला संपतराव म्हणजे एवढ्या उशीर पिठी वाजून काय उपयोग नाही झाला पगाराच्या टायमाला खडा बॉम्बा हो हा ए मला कुणाचं याड नाही लागलं मला कुणाचं याड लागलंय मला त्या काळ्या इट्याचं याड लागले त्यानं मला येडी केली त्या पंढरीच्या काळ्या इट्यानं आणि सगळी मला काय म्हणतात काव म्हणता वेडी मला काव म्हणता वेडी मला गाव म्हणता वेडे मला गाव म्हणता वेडे मला काव म्हणता वेडी मला काव म्हणता वेडी मला गाव म्हणता वेडे मला गाव म्हणता वेडे मला वेडी निघाली पंढरीला 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 निघाली पंढरीला वेडी निघाली पंढरीला वेडी निघाली हो हे हे परवान शांत बसा हे गाणं म्हणू का गाणं म्हणू का हा म्हण की गाणं म्हणू का म्हण चांगलं हा? म्हण, चांगलं म्हण देवाचं म्हणू का गुरुवाचं म्हणू गुरुवाचं हे येडे माणसं मारतेली की गुरुवाचं काय गाणं म्हणलं हा हे हे देवाचं गाणं म्हणावं आहे का नाही हा महिला म्हणतात सगळ्यांनी हात आणली ती का आणली ती काय बाया इथल्या बायका येडे बारोडाला हाताची काय गरज आहे का घरी ठेवायचं याचं दोन्ही बी हात घेऊन आली येडेच आहे त्या बायका इथल्या मला वाटलं मी एकटीच येडे आहे वाटतं ह्या बी माझ्यावर येडे झाले ते 12 वाजले तरी घर जर संसार सोडला बसले त्या खुशाल देवळा पुढं हा मी एकटीच येडी नाही तुम्ही पण माझ्यावर येड्या झालाय हा हाय का नाही हाय का संसाराची शुद्ध हा संसाराची सुध आहे का उद्या सकाळी डाळ घालायची आहे 5 वाजता उठून ह्याची तरी सुध आहे का खुशाल माझ्या येडीच्या नादाला लागलाय ना बसलाय ज्या शाने होते ते गेले का नाही झोपायला हा आणि नाही सकाळ उठले म्हणून का घोटाळा उठवे त्यांचा हा पोळ्या कराय छान समाज जमलाय देवाच्या दारात देवानं तुम्हाला माणसात बसायसाठी हे सगळं घडवून आणलं पण जातीसनी माणसात बसू वाटत नाही आणि पार देवानं माणसातनं उठवलं की मग म्हणायचं आमचं काय देवाला बरं वाटतं ना अगं तुला वाटलं का सगळी माणसं इथून तू झोपली घरी मग देव तुला माणसातनं उठविल तर का माणसात ठेवील का हा अहो माणसात बसायसाठी माणसात यासाठी पारायण बसायसाठी कीर्तन बसायसाठी भजन ह्या जाती माणसात बसल्याच नाही त्या कधी ह्या एका कोपऱ्यात बुवाच्या मातीला आल्या कधी एका कोपऱ्यात माणसात जातीची कधी मिसळायचंच कळलं नाही आणि पुन्हा माणसातनं उठवलं देवाने की मग म्हणायचं मला देवाला बरं वाटतं ना आमचं तुला कवा वाटलं होतं देवाचं बरं पारायणाला 11 रुपयाची पावती नाही मग त्या मागचं देवाला बरं वाटतं ना कसं वाटेल तुला बरं हां हात जोडलं का एक काम करा सगळ्यांनी 2 हात जोडा सगळ्यांनी जोडा माग तिकडं खांबाकडं एखाद्याचा चुकून हात जोडायचा राहील उद्या जत्रा आहे सोन्यासारखी वाईट वंगाळ बोलायला लावू नका मला नाही पुन्हा बोलवली तर चालेल माझं काम रोगबाई ठोक असतं आहे का नाही संपदाजी नाही तुम्ही पिठी वाजवा तुम्ही तर मला आता वांडात मी दिसली तरी हात जोडणार आहे तुम्ही मला
आहे का नाही? हा, सगळ्यांनी हात जोडले का? एखाद्याचा चुकून हात जोडायचा राहील, सकाळ काय प्रॉब्लेम झाला मला फोन करायचा नाही. सकाळ सगळी माणसं तुमच्या घरी, तुम्ही पोळ्या खायच्या ठेवणार, खुर्चीवर बसणार, सगळी म्हणणं आहे का बरं? तुम्ही म्हणा आहे थोडं बरं वाटते. अरे येडे, आता थोडंच बरं वाटणार. चांगला होता तेव्हा कधी शेजाऱ्याचं बरं वाटलं नाही. शेजाऱ्याने ट्रॅक्टर घेतला की म्हणतो हप्त्यावर घेतला, तुझ्या काय बापात जाते, फुकट देऊ दे की. हां, आता म्हणतो थोडं बरं वाटते. तसंच वाटतं ते थोडं. हात जोडला का सोडला? देवाचं गाणं म्हणते हात जोडा पोरानो, हात जोडा की रे कट्ट्यावरच्या. हां, नाही, एका शूटिंग करत असला एखादा त्यानं राहू दे, त्याला फ्री आहे का? हो, हात जोडला का? देवाचं गाणं म्हणते जानीच्या आगीची मजा लाती, आले मी आताच्या बयान राती, काजवा उडा, चिमण्या उडा, कोंबड्या उडा, कबूतर उडा, कावडा उडा, मोर उडा, पोपट उडा, चिमणी उडा. शोधू कुठं, शोधू कुठं, शोधू कुठं, शोधू कुठं, शोधू कुठं, आव शोधू कुठं, शोधू कुठं, शोधू कुठं, आव शोधू कुठं, आग शोधू कुठं, आव शोधू कुठं, आग शोधू कुठं, 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 शोधू कुठं. हा, दिसला ग बाई दिसला, दिसला ग बाई दिसला, मला बघून गलत, मला बघून गलत, हातला ग बाई हातला. तुम्हाला नाही बसा बोंबले काय गो बाई, इथल्या बायका आहेत त्या. हा, मी माझ्या डोक्यातलं खाती तरी आकारते ते. एखाद्याचा अनग वकून पाडाल तुम्ही. हा, वेड लागलं पाहिजे, वेड लागलं पाहिजे, हरिनामाचं वेड लागलं पाहिजे, हेच वेड लागलं पाहिजे. तुम्हाला जे येड लागलं का नाही ती येड बराबर आहे. हे वेड मुक्ताबाईला लागलं, हे वेड सकुबाईला लागलं, हे वेड जनाबाईला लागलं, हे वेड राधिकेला लागलं, हे वेड गोपिकेला लागलं. यमुनेच्या काठावरती कृष्णानं बासरी वाजवावी, गवळणीच्या कानावरती आवाज पडावा. गवळणीने हातातला काम धंदा टाकून यमुनेच्या काठाकडं पळत सुटायचं. तेरे बरसी के नादे दीवानी बनी, तेरे बरसी के नादे दीवानी बनी. हा, बरसी के नादे दीवानी बनी, तेरे बरसी के नादे दीवानी बनी, तेरे बंसी के नादे दीवानी बनी, तेरे बंसी के नादे दीवानी बनी, तेरे बरसी के नादे दीवानी बनी, तेरे बरसी के नादे दीवानी बनी. एवढं वेड लागलं पाहिजे. तेरे बंसी के नादे दीवानी बनी, एवढं वेड लागलं पाहिजे. वेडाचे प्रकाराने काय सांगाय गेलं तर रात्र पुरणार नाही. तुम्हाला बी पोळ्या करायला उठायचं आहे, मला बी खायला उठायचं आहे. मी काय जत्रा केल्याशिवाय जात नाही. आता आली तर मी म्हणते कशाला 7-8 दिवस राहूनच जाईल. पारायणाला बी नव्हती आहे का नाही. बाकीचं बुवं गेलं पारायणात खाऊन, आता मी पारायणाचा मंडप सोडले 7-8 दिवस खाते. हा आहे का नाही, काय करायचं. हां, वेड लागलं पाहिजे, लक्षात ठेवा, वेड लागलं पाहिजे. हां, वेडाचे प्रकार अनेक आहेत. तरुण मंडळ, पुरुष मंडळ, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, निर्व्यसनी जीवन जगा बाबांनो. दारूपासून लांब राहा. दारूनं अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले महाराज. दारू पिणाऱ्याच्या घरी कधी दिवाळी दसरा नाही. दारू पिणाऱ्याच्या घरी सदैव शिमगा असतो, बोंबा बोंब असते का नाही महिला मंडळ. हां, दारूपासून लांब राहा. पण दारुड्याच्या बायका लय चांगल्या महाराज. दारुड्याच्या बायकोला
दारुड्याच्या बायकोला किती बी नवऱ्यानं हाणू द्या, किती बी रच्ची हाणली का नाही तरी ती सकाळ पाण्याला गेले मग ते आमच्या पिंट्याच्या पप्पासारखा पप्पा नाही. दारुड्याची बायको नवऱ्याला कधी उपाशी झोपून देत नाही महाराज. अय भजनी तुमच्या बायकांचं नाही सांगी, दारुड्यांच्या बायकांचं. एखाद्या ठिकाणी आपण जागराला गेलो तिथं घराभात असला आणि घरी जाऊन जर का बायकोला म्हटलं का नाही हाय का काय शिल्लक, ती म्हणते हिथं आला का गिळायला, तिथं पारायणात गिळाय नव्हतं बाई, मी माझ्यापुरतं केलं तर हिथं आला गिळाय की. लई बुवांचं हाल. दारुड्याच्या बायका लई चांगल्या. दारुड्याची बायको नवऱ्याला उपाशी झोपून देत नाही, किती बी नवरा पिऊन येऊ द्या, किती बी घाण शिवी देऊ द्या, दारुड्याची बायको मग ती काय असेल ते सकाळ बघू तुम्ही आधी जेवा. काय या बुवांच्या बायकासनी रोग लागली ती. केवढं बी मोठं पाकिट नेऊन द्या तोंड वाकडे आहे तीच. केवढं बी मोठं पाकिट नेऊन दिलं तरी म्हणते मारुगडवाडीत एवढंच दिलं वय. आता म्हटलं ते छत बी सोडला होता ना तर ते इकून आणलं असतं. आता का लोकांचं पाराय इकून आणते का पैसा. लय बुवाच्या बायकांचं बेकार हाल. दारूपासून लांब राहा तरुण मंडळ. दारूने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले महाराज. दारूमुळं काय होतं, दिवाळ काढलं या संसाराचं दारून, दिवाळ काढलं या संसाराचं दारून. गोट गोट पिण्यानं गोट गोट घेण्यानं, गोट गोट पिण्यानं गोट गोट घेण्यानं, गोट गोट पेल्यानं गोट गोट पेल्यानं, गोट गोट पेल्यानं गोट गोट गेल्यानं, गोट गोट पेल्यानं गोट गोट गेल्यानं. संसाराचं दिवाळ काढलं या दारूनं, घोट घोट पेण्यानं घोट घोट घेण्यानं. हो बरं मी म्हणते दारू प्या, किती प्या, घरी माघारी याचं कळलं पाहिजे का नाही. एक जण कराडला गेलं सटकून दारू पिलं, सटकून पिलं. बायकोने यात्रेचा बाजारला पैसे दिले होते तेवढे सगळेची दारू पिलं. ते कराडात स्टँडमध्ये फिरलं 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 त्याला बाहेरच निघायचं कळलं ना, दारू लय झाली. हां बाहेरच निघायचं त्याला कळलं ना. टँडमध्ये फिरलं 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 आणि टँडच्या मागच्या बाजूला नाल्यात पडलं. आता जिथं नाल्यात पडलं ती जागा एका डुकराची होती झोपायची फिक्स. कराडातनं डुकार फिरून यायचं रोज तिथं झोपायचं. त्या दिवशी डुकार आलं लेट, कारण त्या दिवशी होता संडे रविवार. काय काय डुकरं रविवारी लेट घरी येतात. संडे संडे रविवार कळेल त्यानं हसायचं, नाही कळेल त्यानं शेजारच्या तोंडाकडे बघायचं का बसायचं. जास्त इस्का टायमाला बी टाईम नाही हाय का नाही. काय काय डुकरं संडेला लेट घरी येतात. हे डुकार त्याच आवला तिथलं होतं. हे संडेला लेट घरी यायचं, जर रोज प्रत्येक संडेला लेट घरी यायचं. हे संडेला लेट घरी आलं हे वरनं बघितलं, मला माझ्या जागेवर कोणतरी झोपले. बारकाव्यानं बघितलं, म्हणलं असू दे मारुगडवाडीचं पाहुणं आहेत, असू दे म्हटलं. जत्रेतनं पारायणातनं कटाळलं असेल, झोपलं असेल. शेवटची शेडगेवाडी चुकल्यावर काय करेल. 8:30ची मला एसटे माहीत आहेत सगळ्या इकडे. शेवटची शेडगेवाडी 8:30ची कराडातनं चुकल्यावर काय करेल. हां शेवट डुकरानं ॲडजस्टमेंट केली. डुकरानं त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं, डुकर झोपलं. रातभर दोघं नाल्यात. ह्या बी जातीला सुद्धा नाही नाल्यात आहे का घरी. शेबी सटकून झोपले. रात्री 12 साडेबारा वाजले. उन्हाळी पाऊस पडला. ए मावशी खाली बसा, कोणी जायचं नाही घरी. काय झालं, ती बिडकी चावत नाही, तिला विष नाही काय नाही. कणाकण नांग्या मोडून खेकडं खाताय आणि त्या बिडकीला घाबरताय. खेकड्याची नांगी बी बेकार का बिडकी चावलेली बेकार. काय जाती कशाचं नाटक करते ल्या. काय करते माणूस सांगते. काय होती बिडकी करते, काय करते, उड्या मारताना आपलं गरीब प्राणी व जाताना पण त्याला सुद्धा हा. आणि कणाकण बघा की परवा दिवशी कोंबड्या कशा खाते रे. हां सगळ्या माळाला पकाट लय जाते असू द्या. 12 साडेबारा वाजले. उन्हाळी पाऊस पडला. असं गाराटलं एका रटेची नेहमी उतारलीच.
आता मी म्हणते मी उतरले आपलं चालत घरी यायचं का नाही. हे घरी आलं नाही तिथं नाल्यात त्याला घरचं ध्यान झालं. काय झालं नाल्यात त्याला झालं घरचं ध्यान. मी म्हणते घरचं ध्यान झालं का बसावं का नाही. ह्याने डुकराकडं तोंड फिरवलं. मी म्हणते डुकराकडं तोंड फिरवलं का बसावं का नाही. हे डुकराच्या अंगावर हात टाकला. मी म्हणते अंगावर हात टाकले का बसावं का नाही. हे डुकराच्या अंगावर हात फिरवायला लागलं. हात फिरवीत 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 असं खाली गेलं. तशी डुकराची शिपटी हाताला लागली. डुकराच्या शिपटीवर नवं डोळं झाकून हात फिरवायला लागलं. बऱ्याच उशीर हात फिरवला फिरवला फिरवला. डोळं झाकून म्हणतंय पिंट्याची आई रोज बुचडा घालते आज वेणी घातली वाटतं. काय म्हणते पिंट्याची आई रोज बुचडा घालते आज वेणी घातली वाटतं. अरे एवढ्या घरी आहे का नाल्यात यायची सूद नाही तुला एवढी दारू प्यायची. अहो तुमच्यापेक्षा मी वेडी बरी. आम्ही बिघडालो तुम्ही बिघडा ना. चंदनाच्या चंगे पोरी बिघडाल्या पोरी बिघडाल्या चंदनमय झाले. चंदनाच्या झाडाच्या नादाला बोरीची झाडं लागली ती सुद्धा चंदनमय होत्यात. महिला मंडळ पुरुष मंडळ चंदनाची झाडाच्या नादाला बोरीची झाडं लागली ती सुद्धा चंदनमय होत्यात. तुमच्या गावचं भाग्य आहे. हां तुमच्या गावचं पारायण साधं समजू नका. भूतो ना भविष्य ते पारायण झाले. मी मगाशीच जेवताना कार्यकर्त्याला विचारलं एवढं पट्टीचं बुवा असून आम्हाला तारखा मिळणार त्या तारखा तुम्हाला दिल्या कोणी या बुवांच्या. जी बुवा इथं तुमच्या व्यासपीठावर आलं का नाही त्यांची कमीत कमी 1.5 वर्ष आधी तारीख घ्यावी लागते. अय गावकरी तुम्हाला कीर्तनाला याच जीवावाला असेल इथं नुसतं पण ती बुवा आणायसाठी त्या ज्यांनी कार्यकर्त्यांनी तकलीफ घेतली त्रास घेतला त्यांना माहीत आहे काय झालं असेल ते. जे इथं सगळं ज्ञानदान करण्यासाठी वक्ता आलं होतं की नाही त्या सगळ्या वक्त्यांच्या एवढ्या मोठ्या मोठ्या विभूती होत्या त्या की त्यांच्या तारखा 1.5 वर्ष आधी घ्याव्या लागतात. लक्षात ठेवा. मी हँडवेल बघितल्यावर चकित झाली. मी येणार नव्हते आज मला कंटाळा आला होता. पाडव्यापासून मी घरी नाही व रोज हिंडते या बाहेर जेवाय पाडव्यापासून मी घरी नाही. घरातली बी पोरं बाळं वैतागली म्हणली 1 दिवस तरी आमच्यावर जेवाय थांबा. हां मी पाडव्यापासून जेवाय घरी नाही आणि आज कुठंतरी राहत होती त्या अमरबुवाला बघावलं नाही. हां 4 वाजेपर्यंत मी म्हणते नाही येत नाही याच हो. तुमचं हे हँडवेल वाचून मिळाले का तर मला अभिमान वाटला ज्या व्यासपीठा एवढी मोठी वक्ती येऊन गेले त्या व्यासपीठाला आपलं पाय लागतं. भाग्यवान आहे तुमचं गाव. हां लक्षात ठेवा. चांगल्या चांगल्यांची फाटती एवढं मोठं वक्ता आणायचं म्हणजे सुखाचं नाहीत बुवती. हां लक्षात ठेवा. पण तुमचं गावाला धडाडीला मांडलं पाहिजे बाबा. एवढे मोठे ज्ञानदान करणारी माणसं तुमच्या गावात येऊन गेली आणि ते तुम्हाला ज्ञानामृत तुम्हाला 7 दिवस प्यायला भेटलं. ज्यांनी पेलं ते भाग्यवान. ज्यांनी 7 दिवस कीर्तनाला आले का नाही त्यांना अमृतच भेटलं प्यायला. आणि जी नाही आली का नाही त्यांच्या नशिबाला 20 सुद्धा भेटायचं नाही. त्यांचं भाग्यच नाही व. हा